मित्रांनो, राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, आजपासून राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या मोहिमेअंतर्गत जे काही अपात्र, दुबार, त्यानंतर मयत आणि स्थलांतरित रेशन कार्ड धारक आहेत किंवा लाभार्थी आहेत अशांची नावं कमी करण्यात येणार आहे। अशा पद्धतीची ही जी काही नवीन अपडेट्स आहे, तर आता यासाठी जी काही नवीन शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे आणि या नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून ही जी काही मोहीम राबवली जाणार आहे यासाठीचे जे काही निकष आहे ते निकष ठरवण्यात आलेले आहे। आता नवीन निकषानुसार जे काही राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे। यासाठी तुम्हाला सुद्धा यापुढे तुमचं रेशन तुम्हाला सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला जे काही रेशन तपासणी फॉर्म म्हणतो, शिधापत्रिका तपासणी अर्ज म्हणतो, तर हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। तर हा अर्ज नेमकं कशा पद्धतीने भरायचा आहे, यावरती माहिती कशी भरायची, हा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे, इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती आणि नवीन निकष याचे काय आहेत, संपूर्ण माहिती A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी काढण्यात आलेला। काय सांगितलेलं आहे यामध्ये, राज्यांची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। तर याची जी काही संख्या आहे या ठिकाणी हे पूर्ण झाल्याच्यानंतर नवीन लाभार्थी याच्यामध्ये ॲड करणं शक्य नाही। त्यामुळेच ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत जे कोणी अपात्र रेशन कार्ड धारक असतील, लाभार्थी असतील, दुबार असतील, स्थलांतरित मयत लाभार्थी असतील, यांना जे आहे ते या जे काही याच्यामधून वगळण्यात येणार आहे आणि जे काही नवीन गरजू आणि पात्र लाभार्थी असतील त्यांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे। यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची या ठिकाणी थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे। खाली शासन परिपत्रक आहे, यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहूया। केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकासाठी शासनाने उपरोक्त संदर्भित क्रमांक शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करावी। तर जे काही AAY आणि PHH साठी या ठिकाणी निकष आहेत ते या ठिकाणी तपासण्यात यावे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। तर याच अनुषंगाने दरवर्षी जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये ही मोहीम राबवावी अशा पद्धतीची सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये कोणकोणती माहिती घ्यायची आहे, सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे। यामध्ये काय आहे पाहूया अ नंबरमध्ये। तर यामध्ये मध्ये एक आहे, राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करणे। म्हणजे जे काही शासन निर्णय आहे, AAY असेल किंवा PHH असेल, याच्यासाठी जे काही निकष आहे त्यानुसार ते लाभार्थी पात्र आहे का हे चेक करायचं आहे। त्यानंतर सेकंड नंबर आहे, वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे। तर यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे, तपासणी फॉर्म किंवा ज्याला आपण शिधापत्रिका तपासणी नमुना सुद्धा म्हणतो। तर हा तुम्हाला रेशन धान्यामध्ये जे आहे ते मोफत उपलब्ध करून देण्यात सांगितलेला आहे। त्यानंतर तिसरा आहे, रास्त भाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्त भाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी। म्हणजे आपण रेशन कार्ड धारकांना इथे फॉर्म भरून दिल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी पोच पावती देतील अशा पद्धती इथे सांगण्यात आलेलं आहे। हे रेशन कार्ड जे काही दुकानदार आहेत त्यांना ही कृती करायची आहे। 3 नंबरच्या पॉईंट्सनुसार जी काही पावती आहे ते आपल्याला देतील फॉर्म दिल्याच्या नंतर। त्यानंतर चौथा आहे, फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा। पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचे पुरावा म्हणजे ओनरशिप डॉक्युमेंट, LPG जोडणी क्रमांक बाबत पावती, त्यानंतर बँक पासबुक, विजेचे देयक, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड किंवा इत्यादीच्या प्रती घेता येतील। दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसावा। म्हणजे तुम्हाला एक रेसिडेन्स प्रूफ म्हणून द्यायचा आहे। 10 डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट रेसिडेन्स प्रूफ म्हणून तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी 4 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे। 5 नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे, शिधा वाटप 5 नंबर पाहूया। शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 17/7/2013 आणि 17/12/2013
मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे तपासावी. म्हणजे कोणी जर अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी असेल तर त्याचे पात्रतेचे निकष त्यांना चेक करायचे आहे, खरंच यांचं उत्पन्न कमी आहे का, आणि जे काही PHHवाले आहे तर त्यांचं जे काही निकष आहे त्यांचेसुद्धा निकष चेक करायचे आहे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि जे निकषामध्ये असतील तरच ते पुढे ते योजनेचा लाभ घेऊ शकतील. आणि यासाठी जे काही शासन निर्णयाचा त्यांनी आधार घेण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर 6 नंबर फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावा. म्हणजे जे काही रेशन दुकानदार आहेत ते फॉर्म घेतील आणि मग तहसील कार्यालय पुरवठा विभागामध्ये ते जमा करतील. वरील कार्यवाही एका महिन्यात दिनांक 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे आवाहन करावे. तर हे झालं नंबरचं. त्यानंतर मध्ये काय आलेल्या माहितीची तपासणी करणे. वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीचे फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्राची तपासणी करण्याचं काम क्षेत्रीय पुरवठा अधिकाऱ्यांचं आहे. त्यानंतर वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्र असलेल्या यादी गट अ म्हणून तयार करावी. म्हणजे जे कोणी खरंच जर याच्यामध्ये पात्र असतील तर त्यांना गट अ यादीमध्ये समावेश करावे आणि गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्यांची यादी तयार करावी. म्हणजे ज्यांच्याकडे आता हे जे आहे ते डॉक्युमेंट नसतील, रेसिडेन्शियल प्रूफ संबंधित ठिकाणचं किंवा मग 10 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट नसेल तर त्यांना ब यादीमध्ये इथे टाकण्यात यावं. ज्यांच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट नाही आहे आणि वास्तव्याचा पुरावा नाही आहे त्यांना ब यादीमध्ये किंवा गट ब मध्ये इथे त्यांची नोंदणी करावी. अशा पद्धतीने गट अ आणि गट ब त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरा आहे गट अ यादीतील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून योग्य व त्या वर्गवारीत म्हणजे AY असेल किंवा PHS असेल सुरू राहील. म्हणजे त्यांचे जर कागदपत्र बरोबर असेल तर ज्यांचं अंत्योदय अन्न योजना असेल ते सुरू राहील सुरळीतपणे, आणि ज्यांचं PHH असेल प्राधान्य कुटुंब त्यांचंसुद्धा सुरू राहील. जर त्यांनी डॉक्युमेंट दिले असेल, रेसिडेन्स प्रूफ आणि आवश्यक डॉक्युमेंट्स जर दिले आणि ते जर पात्रतेच्या निकषामध्ये बसत असतील तर त्यांचं पुढे सुरू राहील. त्यासाठीच ते फॉर्म मागत आहे. त्यानंतर चौथा आहे गट ब यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्यांच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसाच्या आत सादर न केल्यास शिधापत्रिका निलंबित करण्यात येईल. म्हणजे ज्यांनी डॉक्युमेंट दिले नाही त्यांना 15 दिवसात इथे डॉक्युमेंट सादर करण्यासाठी एक नोटीस पाठवण्यात येईल, आणि तरी जर त्यांनी डॉक्युमेंट दिले नाही तर आणखीन पुन्हा एक नोटीस पाठवण्यात येईल आणि नंतर त्यांचं जे काही रेशन आहे ते इथे निलंबित करण्यात येईल किंवा मग रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीच्या या ठिकाणी सूचना आहेत. गट ब यातील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसाच्या कालावधीत म्हणजे आधी या ठिकाणी नोटीस देण्यात येईल, त्यानंतर निलंबित करण्यात येईल. 15 दिवसाच्या आतमध्ये नाही झालं तर त्यानंतर आणखीन 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल आणि त्यानंतर डायरेक्ट रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीचं हे जे काही गट ब किंवा मग गट ब मध्ये ज्यांचा समावेश होईल त्यांच्यासाठी इथे अशा पद्धतीची प्रोसेस एकंदरीत राहणार आहे. 31 मेपर्यंत ही कारवाई जी आहे ते पूर्ण करायची आहे. त्यानंतर क मध्ये काय आहे तर वरील अ आणि ब प्रमाणे कारवाई करताना घ्यावयाची दक्षता कोणत्या घ्यायच्या आहेत. शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार किंवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी वाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा. दुसरा आहे अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर अनुदेय असलेली प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी. म्हणजे एखाद्याला जर विभक्त कुटुंब कार्ड करायचं असेल तर अशा स्थितीमध्ये त्याचा उत्पन्नाचा विचार केला जाईल आणि त्यानुसार त्याला नवीन रेशन कार्ड दिले. त्यानंतर पुढचा आहे गट अ आणि गट ब च्या जे काही याद्या आहेत ते जनतेस प्रसिद्धीच्या माध्यमात देण्यात प्रत्याय राहणार नाही. चौथा आहे पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांची पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी आणि विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका मिळणार नाही याची खात्री करावी. त्यानंतर हे अशा पद्धतीची मित्रांनो जी काही दक्षता होती ती इथे पाहायला आपण कोणती दक्षता घ्यायची. त्यानंतर आता सेकंड नंबरचा पॉईंट वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केशी शिधापत्रिका असेल तर शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्याच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुदेय शिधापत्रिका देण्यात कारवाई करावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे आवश्यक आहे. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये तुमच्या घरी येऊन चौकशी केली जाईल खरंच तुम्ही पिवळा रेशन कार्ड साठी पात्र आहे का किंवा मग केशरी रेशन कार्डसाठी पात्र आहे का. जर असेल तरच तुम्हाला इथे जे काही लाभ आहे ते पुढे कंटिन्यू करेल आणि अन्यथा तुमची काही योजना आहे ते रद्द होईल आणि रेशन कार्डसुद्धा तुमचं रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीच्या गृहभेटीच्या सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत.
समाजामध्ये बरेच जण आहेत, मोठमोठे घरं असून सुद्धा पिवळा रेशन कार्डचा फायदा घेतात, त्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेला आहे. तिसरा आहे शोध मोहीम, विशेषतः शहरी भागातील विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी. त्यानंतर पाचवा आहे जिल्हा पुरवठा अधिकारी, जे काही अन्न वितरण अधिकारी यांनी प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाला वितरित केलेले अर्ज तसेच शिधापत्रिका धारकांना वितरित केलेले अर्ज, शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेल्या अर्जांची जी काही ताळमेळ आहे ती व्यवस्थित ठेवावा. सहावा आहे वरीलप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकाची विशेष शोध मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्या प्रमाणात रास्तभाव दुकानाकडील नियंत्रण तात्काळ कमी करण्यात यावे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबतचा अहवाल आहे ते खालीलप्रमाणे विवरांमध्ये दरवर्षी 15 जूनपर्यंत शासनास सादर करावा. तर हा जे काही अहवाल आहे तो तहसीलदार किंवा पुरवठा विभाग आहे त्यांना शासनाला सादर करावा लागतो दरवर्षी. अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाचे तपासणी फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे. सदर तपासणी फॉर्म लाभार्थी कुटुंबांकडून भरून घेण्यात यावेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यावयाच्या शिधापत्रिकांसोबत शासन निर्णय 15/9/21 अन्वये स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्या शासन निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेली तपासणी फॉर्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांकडून भरून घेण्यात यावा. म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये सध्या सहभागी आहे किंवा सहभागी होणार आहेत तरीसुद्धा तुम्हाला हे जे काही स्वयं घोषणापत्र असेल किंवा तपासणी फॉर्म आहे तो भरूनच द्यायचा आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो हे जे काही नवीन निकष होते आणि अशा पद्धतीने जी काही याची शोध मोहीम आहे ती इथे राज्यामध्ये सुरू होणार आहे आणि या अंतर्गत तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो भरून द्यायचा. आता पुढे फॉर्मसुद्धा दाखवतो कोणता फॉर्म आहे. तर हा फॉर्म आहे शिधापत्रिका तपासणी नमुना. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. शिधापत्रिका जे काही धारक आहे तो कुटुंब प्रमुख आहे त्याचा फोटो राहील इथे. त्यानंतर खाली अनुक्रमांकाच्या खाली इथे गावाचं नाव राहील तुमच्या, त्यानंतर तालुक्याचं नाव आणि जिल्हा. शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. यामध्ये नाव टाकत असताना पहिलं आडनाव, त्यानंतर पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव, त्यानंतर वय, नागरिकत्वामध्ये भारतीय आणि व्यवसाय, नोकरी, मजुरी करतात की काय ते टाकायचं आहे. व्यवसाय असेल तर व्यवसायाचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी म्हणजे कोणतं आहे तुमचं AY आहे की PHH आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. शिधापत्रिकेचा अनुक्रमांक म्हणजे SRC नंबर 12 अंकी नंबर ज्याला आपण म्हणतो आणि पूर्ण निवासी पत्ता टाकायचा आणि वरतीसुद्धा अनुक्रमांक टाकायचा आहे SRC नंबर. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती. जे काही कुटुंबातील तुमच्या व्यक्ती आहेत हयात असेल त्यांची तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. त्यांचं नातं काय आहे, त्यांचं स्त्री पुरुष, जेंडर, एज आणि जे काही व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न किती आहे त्यांचं आणि नागरिकत्व भारतीय, अशा पद्धतीने त्यांची कुटुंबाची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे आणि एकूण उत्पन्न तुम्हाला खाली इथे येणार आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. त्यानंतर पाचवा आहे चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव आहे की नाही, होय नाही ते करायचं आहे. त्यानंतर सहावा आहे निवासस्थान संबंधी पुरावा म्हणून तुम्हाला खालीलपैकी 10 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. जे डॉक्युमेंट तुम्ही देणार असाल त्याच्यासमोर तुम्हाला राईट किंवा टिक करायची आहे. जसं की आधार कार्ड आहे, भाडेपावती, LPG जोडणी क्रमांक आहे, विजेचे इलेक्ट्रिक बिल, बँक पासबुक, वोटिंग कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, टेलिफोन बिल आहे, रेंट ॲग्रीमेंट, अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर खाली जे काही रेशन कार्ड धारक आहे त्यांची सही आणि लेफ्ट साईडला दिनांक आणि खाली जे काही रेशन दुकानदार आहेत त्यांचं नाव, त्याची सही, पत्ता आणि त्याच्या दुकानाचं नंबर किंवा लायसनचा नंबर आणि त्यांची सही, अशा पद्धतीने ते करावी लागणार. आणि कार्यालयीन वापरासाठी मध्ये हे जे काही तहसीलदार आहेत ते कोणतं डॉक्युमेंट दिलेलं आहे ते चेक करतील आणि त्यांची ते सही राहणार आहे तपासणाऱ्याची. आणि याची तुम्हाला पोचपावती मिळेल. हे पोचपावती अशा पद्धतीची यावरती शिधापत्रिका धारकाचं नाव राहील, शिधापत्रिका क्रमांक आणि पत्ता राहील आणि त्यानंतर तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडलेले आहे ते चेक करतील आणि अर्ज स्वीकृत करणारे तलाठी किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांच्या इथे सही चिकार राहणार आहे आणि त्याची तुम्हाला पोचपावती मिळणार आहे. हे अशा पद्धतीने मित्रांनो हे पोचपावती झाली आणि जी काही अर्ज तपासणी नमुना आहे, शिधापत्रिका तपासणीचा नमुनासुद्धा मी तुम्हाला दाखवला आणि ही पोचपावतीसुद्धा दाखवली. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत अपात्र शिधापत्रिकाची जी काही राज्यामध्ये शोध मोहीम जी आहे ती इथे अंमलबजावणी होणार आहे या महिन्यामध्ये संपूर्ण आणि ही दरवर्षी सुरू राहणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आता तुम्हाला सुद्धा जर तुमचं रेशन पुढेही कंटिन्यू ठेवायचं असेल तर लवकरच तुम्हाला आजच हे जी काही फॉर्म आहे तो भरून द्या, अन्यथा तुमचं जे काही रेशन आहे ते बंद होऊ शकते. अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती. जे कोणी रेशन कार्ड धारक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.